नीट, जेईई, CUET आणि UGC नेट या महत्त्वाच्या परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTAच्या माध्यमातून घेतल्या जातात। मात्र NTAच्या कार्यपद्धतीबाबत अनेक तक्रारी होत आहेत। या पार्श्वभूमीवर NTAच्या कामकाजात सुधारणा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। त्यानुसार नव्या वर्षापासून NTA कोणतीही भरती परीक्षा न घेता फक्त उच्च शिक्षणातील प्रवेशाची परीक्षा हाताळणार आहे। त्यासाठी NTAची पुनर्रचना केली जाणार असून सर्व उच्च प्रवेश परीक्षा कॉम्प्युटरद्वारे घेण्याच्या प्रस्तावाबाबतही केंद्र सरकार विचार करते। नीट, जेईई मेन, CUET आणि UGC नेट या महत्त्वाच्या परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय। नॅशनल टेस्टिंग एजन्सी नव्या वर्षापासून कोणतीही भरती परीक्षा घेणार नाही। एजन्सी केवळ उच्च शिक्षण प्रवेश परीक्षांवर लक्ष केंद्रित करेल, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिली। सरकारला येत्या काळात कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा आणि टेक्नॉलॉजी बेस्ड प्रवेश परीक्षेवर लक्ष केंद्रित करायचे। त्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीची पुनर्रचना करण्यात येईल आणि नव्या वर्षातील परीक्षा पेन अँड पेपर पद्धतीपेक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत आरोग्य मंत्रालयाशी चर्चा सुरू असल्याचं मंत्री प्रधान यांनी सांगितलं। NTAद्वारे सध्या भरती परीक्षांसह विविध प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात। मात्र NTAकडून भरती प्रक्रियेचं काम बंद केलं जाईल आणि विद्यापीठ आणि महाविद्यालयीन प्रवेश परीक्षा घेण्याचं काम NTA करेल। त्यामुळे नीटसह इतर उच्च अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा सुनियोजित पद्धतीनं आणि कोणताही वादंग न होता पार पडतील अशी अपेक्षा आहे।